जय शिवराय सर्वांना. तर आपण ना युनिट 3 जो आहे CNS चा त्याचा पार्ट 1 व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे. तर आज पार्ट 2 बघणार आहे. पार्ट 2 मध्ये भरपूर आहे, वेक्टर रूटिंग आहे, MPL आहे, वापस अजून भरपूर आहे, म्हणजे IGMP वगैरे आहे. या सर्व गोष्टी इन्क्लुडेड आहे. तर आपण पार्ट 2 शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का ज्या नोट्स आहे, आता टेलिग्रामला भरपूर जण जॉईन झालेले आहेत, लवकरात लवकर तुम्ही पण जॉईन होऊन जा. आणि नोट्स अशा काढल्या म्हणजे तुम्ही एका रात्रीत, आता मी शिकवतो जसे व्हिडिओ पण छोटे छोटेच राहत आहे शक्यतो, पण जसं शिकवतो ना मी, तुम्ही रात्री एका रात्रीत व्हिडिओ जरी बघितला फक्त आणि लगेच नोट्स जरी वाचल्या ना, तरी तुम्हाला इझिली कळून जाईल आणि एक्झामला तुम्ही लिहून येशाल. आणि मी जे एक्झाम्पल घेऊन सांगतोय तुम्हाला, आता बघा मी एक्झाम्पलचं वेगळं पेज तयार करून ठेवलं आहे. यावरती प्रत्येक 5 वेक्टर रुटिंगचं असं एक्झाम्पल बनवलं आहे. वापस हे याचं अजून प्रश्न आहे पुढं, त्याचे मोबाईल IP चं एक्झाम्पल आहे. म्हणजे असं एक्झाम्पल बनवून शिकवलं आहे मी तुम्हाला, एकदम भारी. आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जे 99% चान्सेस आहे येण्याचे पेपरमध्ये, अशा क्वेश्चनची मी PDF सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती टाकली. ती PDF पण तुम्हाला ॲक्सेस करता येईल. फक्त तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोट्सचा वगैरे ज्या 99% येणाऱ्या क्वेश्चनची PDF आहे त्या सगळ्यांचा ॲक्सेस करता येईल. कळलं? आता आपण सुरू करणार आहोत एक्सप्लेन पाथ वेक्टर रूटिंग. आता पाथ वेक्टर रूटिंग is a dynamic algorithm used to determine the best path between autonomous system in a large network such as internet. आता मी पहिले तुम्हाला हे त्या क्वेश्चनद्वारे समजून सांगतो, म्हणजे आपल्याला इझी कळत. पाथ वेक्टर रूटिंग काय असतं माहिती का? एक सोर्स असतो, समजा सोर्सने आपल्याला काय करायचं असतं, डेटा किंवा जे असेल ते पार्सल करायचं असतं डेस्टिनेशनपर्यंत. मग इथं काय राहतं, हे जे मी समजा एखादं कुरिअर आहे, समजा मला इथून एक गिफ्ट पाठवायचं आहे, तर मग मी गिफ्ट कोणाला दिलं, पुणे कुरिअर नावाच्या एजन्सीला दिलं. तिनं कोणाकडे दिलं, नाशिक मूव्हर्स नावाची एक एजन्सी होती तिला दिलं. नंतर इंदोर लॉजिस्टिक्सला गेलं, नंतर आग्रा ट्रान्सपोर्टला गेलं, नंतर दिल्ली डिलिव्हरीला गेलं, आणि नंतर ते डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलं. बरोबर. आता आपला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये याला काय समजायचं, एक राउटर समजायचं. हा एक राउटर आहे, हा राउटर पुढच्या राउटरला पाठवा, हा राउटर समोरच्या राउटरला पाठवा, म्हणजे आपलं गिफ्ट असं पार्सल होत 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 डेस्टिनेशनपर्यंत जातं. कळलं पाथ वेक्टर रूटिंग काय? पाथ वेक्टरमध्ये काय होतं, आता हा जो पुणे कुरिअर आहे तो सांगन की असं असं डेटा इथून आलं, इथून नाशिक मूव्हर्सकडे देईन, वापस नाशिक मूव्हर्स सांगण्याला इथून पुढं हे इतकं दूर आहे, म्हणजे डिस्टन्स पण सांगता, यांचं स्वतःचं डिस्टन्स कोणापासून किती लांब आहे, प्लस सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होतं, कोणता सोपा रस्ता आहे इथपर्यंत जाण्यासाठी डेस्टिनेशनपर्यंत. आणि यामध्ये असं राहतं, लूप व्हायला नाही पाहिजे, म्हणजे दिल्ली डिलिव्हरी वापस पुणे कुरिअरला नाही पाठवू शकत, कारण लूप बनतं ना, लूप नाही बनायला पाहिजे. कळलं का? आता इथं बघा, पाथ वेक्टर रूटिंग का एक डायनामिक अल्गोरिदम आहे यूज टू डिटरमाइन कशासाठी, बेस्ट पाथ कोणता आहे आपल्यासाठी ते बघण्यासाठी बिटवीन ऑटोनॉमस सिस्टीम इन अ लार्ज नेटवर्क सच एज इंटरनेट. आता सगळं जे बघितलं आपण हे पूर्ण समजा असं इंटरनेट समजा, आणि ह्या इंटरनेटमधले हे राउटर झाले. कळलं का? इंटरनेटमध्ये राउटर्स असतात. कळलं? आता मग इट इज मेनली यूज इन, हे कशात यूज होतं पाथ वेक्टर रूटिंग, बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमध्ये यूज होतं. कशात यूज होतं? बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमध्ये. कळलं का? इच राउटर मेंटेन्स द एंटायर पाथ टू एव्हरी डेस्टिनेशन नेटवर्क. प्रत्येक राउटर काय करतं, एंटायर पाथ मेंटेन करतं एव्हरी डेस्टिनेशन नेटवर्कपर्यंत. म्हणजे आता हे राउटर आहे, हे राउटर काय करीन, याचा स्वतःचा पाथ मेंटेन करीन की कुठून आला कुठं गेला. वापस हे राउटर काय करीन, याच्यापर्यंत कुठून सर्व्हिस आली ते मेंटेन करीन, याच्यापैकी सगळा डेटा राहीन. वापस ह्या राउटरकडे काय राहीन, इथून इथपर्यंत आला सगळा डेटा, पुढं कोणतं, म्हणजे सगळा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल राहतो स्वतःकडे राउटरकडे. कळलं? इन्स्टेड ऑफ ओनली किपिंग डिस्टन्स मॅट्रिक्स, म्हणजे ते फक्त डिस्टन्स लक्षात ठेवता की ह्या दोन राउटरमध्ये इतकं अंतर आहे, नुसतं डिस्टन्स न लक्षात ठेवता ते अजून काय लक्षात ठेवता की ॲक्च्युअल रूट कोणता आहे डेटाने घेतलेला. कळलं का? डेटा कोणत्या रूटनी जातोय डेस्टिनेशनपर्यंत हे पण ते लक्षात ठेवता. दिस हेल्प्स इन लूप प्रिव्हेन्शन, आणि लूप प्रिव्हेन्शन चालत नाही. आता समजा पुणे कुरिअरला माहिती की इथून मी पार्सल दिलंय नाशिक मूव्हर्सकडं, ह्या स्वतःकडं, पण पुणे कुरिअरकडं वापस दिल्ली डिलिव्हरून पुणे कुरिअर्स आलं तर ते लूप होईल. मग हे लूप चालतं का? नाही. स्वतःचं नाव दोनदा आलं पाहिजे का? स्वतःचं नाव दोनदा आलं, समजा पुणे कुरिअर इथं आलं, वापस येताना पण पुणे कुरिअर आलं, मग दोनदा नाव आलं म्हणजे लूप बनणार आहे. बरोबर. म्हणजे दोनदा नाव नाही आलं पाहिजे, म्हणजे लूप प्रिव्हेन्शन झालं पाहिजे. कळलं का? आता बघा वर्किंग ऑफ पाथ वेक्टर रूटिंग काय, पहिले इनिशियलायझेशनमध्ये काय,
इच राउटर नोज द पाथ्स टू डायरेक्टली कनेक्टेड नेटवर्क. म्हणजे प्रत्येक राउटरला त्यांच्या आजूबाजूचे जे नेटवर्क्स राहतात कनेक्टेड, जे राउटर्स कनेक्टेड राहतात, तो पाथ माहिती असतो प्रत्येक राउटरला. पाथ ॲडव्हर्टाइजमेंट. आता समजा पाथ ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय, हा राउटर आहे, हा राउटर सांगेन की मला इथून डेटा आलता इथपर्यंत जायचं आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे की वेन अ राउटर लर्न्स अ न्यू रूट इट ॲडव्हर्टायझेस द एंटायर पार्ट्स टू इट्स नेबरिंग राउटर. म्हणजे आता समजा यांनी काय केलं, नाशिक मूव्हर्सनी डायरेक्ट दिल्ली डिलिव्हरीला पाठवलं, बरोबर, कुरिअर दिल्ली डिलिव्हरीला पाठवलं. त्यामुळे काय नवीन रूट अपडेट झाला ना, पहिले रूट आपला इकडून होता, आता नवीन रूट अपडेट झाला. नवीन रूट अपडेट झाल्यामुळं काय झालं की आता हा काय सांगन, हा सगळ्यांना सांगन या बाकीच्यांना की इथून रूट अपडेट केला आहे, म्हणजे ॲडव्हर्टाईज करन की एवढा रूट अपडेट केला आहे. कळलं का, ॲडव्हर्टाइजमेंट चालते इथं. आता पाथ सिलेक्शन काय, पाथ सिलेक्शनमध्ये ऑन रिसिव्हिंग ॲडव्हर्टाइजमेंट राउटर्स रिजेक्ट रूट्स कंटेनिंग देअर ओन एएस नंबर. ओन एएस नंबर म्हणजे काय माहिती का, स्वतःचं नाव दोनदा नाही आलं पाहिजे, म्हणजे रूट काय म्हणतो आपण, लूप प्रिव्हेंट होतो. कळलं का. आता अपडेट काय, इफ द नेटवर्क टोपोलॉजी चेंजेस राउटर्स अपडेट देअर पाथ वेक्टर्स अँड शेअर द न्यू पाथ विथ नेबर्स. म्हणजे जर का अपडेट केलं तुम्ही, काय तुम्ही जर का पाथ अपडेट केला तर ते सगळ्यांना ॲडव्हर्टाईज करतं की मी असा पाथ चेंज केला आहे वगैरे. कळलं का. आता AS1 AS2 AS3 AS4, AS1 वरून तुम्ही कुठे गेले, AS2ला गेले, AS2 वरून AS3ला गेले, AS3 वरून AS4 वर गेले. पाथ ॲडव्हर्टाईज फ्रॉम AS4 टू AS1, बरोबर, AS4 AS3 AS2 AS1. इच राउटर स्टोअर्स द पाथ वेक्टर लाईक AS1 काय करण, स्वतःचं असं स्टोअर करण. आता AS2 काय करण, AS2 कुठून कुठपर्यंत आला आहे, AS1 पासून वापस AS2 पर्यंत, मग AS2 AS1 स्टोअर करीन. AS3 काय स्टोअर करीन, AS3 कसं करीन, AS3 AS2 AS1, आणि AS4 काय करीन, AS4 AS3 AS2 AS1. कळलं का, हे असं स्टोअर करून घेतलं त्यांनी. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल युजेस द पाथ वेक्टर रुटिंग. आता बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल जो आहे तो कशाचा यूज करतो, पाथ वेक्टर रुटिंगचा यूज करतो. कळलं इथपर्यंत. आता आपण काय बघणार, MPL सिस्टीम लय भारी, आपण एक उदाहरणद्वारे समजून घेऊया. आता MPL मध्ये काय राहतं, इथून समजा तुमचा सोर्स, इथून तुमची गाडी चालली, बरं का, व्हेकल एखादी ती चालली इथून इथं. मग इथं काय होतं, समजा हा टोल आहे, तुम्हाला आता जास्त मोठा रूट ट्रॅव्हल करायचा, ज्या रूटमध्ये 3-4 टोल लागतात, मग ते काय करतात, पहिल्याच टोलवरती तुमच्या गाडीवरती काय लावतं, फास्टॅग लावता. फास्टॅग आता नवीन सिस्टम आली ना, ती जर का तुम्हाला प्रत्येक जागेवर प्रत्येक टोलवर थांबून पैसे देण्याकरता, मग काय होतं, आपल्या इथं ना एक टॅग लावतो व्हेकलला. मग तो व्हेकलला टॅग लागल्यानंतर बाकीच्या टोलवरती जेव्हा तुम्ही जाशाल तुम्हाला थांबायची गरज नाही पडत. ते ऑटोमॅटिकली जे हे राहतं ना, काय म्हणतो आपण त्याला, रेडिओ वेव्सद्वारे ना तुमचा तो टॅग स्कॅन होतो गाडीवरचा, आणि टॅग स्कॅनर ऑटोमॅटिकली पैसे कटतात. मग कळलं का, तो टॅग स्कॅन झाल्याने. हे झाले टोल नाक्यावरची सिस्टीम आहे ही, ज्याने आपण टायमिंग वाचू शकतोय. कळलं. आता बघा, शेवटच्या टोल नाक्यावरती ते लेबल जे लावलं राहतं गाडीला ते रिमूव्ह करून टाकायचं. हेच उदाहरण कशात आहे, आता बघा MPL ते सेम तसंच उदाहरण आहे. MPL म्हणजे काय, हाय परफॉर्मन्स डेटा फॉरवर्डिंग टेक्निक आहे. आता आपण जसं गाडी समोर फॉरवर्ड करत होतो एका टोल नाक्यावरून दुसऱ्या टोल नाक्यावरती, तसंच इथं काय डेटा फॉरवर्ड करतो आपण. युजेस लेबल्स, हे काय करतं, लेबल्स वापरतं. आपण जी गाडी आहे तिला कशावरून ओळखतो, गाडीच्या नंबर प्लेटवरनं, पण आपण तिला ओळखण्यासाठी काय लावलं होतं, आता वरती लेबल लावलं होतं, एक फास्टॅग ID लावला होता. तसंच जो काय राहतं, एखादी सिस्टीम असू त्याला आपण कशावरनं ओळखतो, IP ॲड्रेसवरनं. पण IP ॲड्रेसवरनं ओळखण्याच्या जागी आपण काय लावतो, इथं लेबल्स लावतो. एका जागेवरतून दुसऱ्या जागेवरती डेटा फॉरवर्ड करण्यासाठी लेबल्स लावतो. इट ऑपरेट्स बिटवीन लेअर 2 अँड लेअर 3 ऑफ लेअर 2 अँड लेअर 3 म्हणजे डेटा लिंक लेअर आणि नेटवर्क लेअर, समटाईम कॉल लेअर 2.5 प्रोटोकॉल. 2 आणि 3च्या मध्ये काम करते म्हणून 2.5 प्रोटोकॉल लेअर म्हणतो आपण त्याला. वर्किंग काय याचं, इच पॅकेट इज असाइन अ लेबल ॲट द एंट्री राउटर. म्हणजे समजा इथून तुमचं एंट्री होती या राउटरवरती, मग इथं काय होईल, तुमच्या डेटाला एक लेबल लावलं जाईल. ते लेबल लावलं जाईल, मग कोर राउटर फॉरवर्ड पॅकेट बेस ऑन द लेबल नॉट IP लुकअप. म्हणजे कोर राउटर आहे ना, ते तुमच्या लेबलवरती पॅकेट समोर फॉरवर्ड करतील. कळलं. आणि द लेबल इज रिमूव्ड ज्या टायमिंगला, आता तुम्हाला इथून काय करायचं, इथून एक्झिट होतोय तुमचा, एक्झिटच्या टायमाला काय केलं जाईल, तुमचं लेबल काढून टाकलं जाईल, लेबल रिमूव्ह केलं जाईल. कळलं.
अँड द पॅकेट इज डिलिवर्ड नॉर्मली, म्हणजे इथून जाताना लेबल लावलं, ह्या प्रोसेसमधून गेलं, ते इथे शेवटच्या प्रोसेसला लेबल काढून टाकलं आणि तुमचा डेटा डिलिव्हर होईल. कारण डेटाचे टोल नाके असतात, कळलं, जसे गाडींचे टोल नाके असतात तसे डेटाचे टोल नाके असतात, लेबल लावणं, लेबल काढून टाकणं. कळलं इथपर्यंत? की पॉईंट्स काय आता? युजेस शॉर्ट लेबल्स इन्स्टेड ऑफ लॉंग आय पी ॲड्रेस. आय पी ॲड्रेस खूप मोठा असतो ना, त्यामुळे आपण काय करतो, शॉर्ट लेबल्सची एक कन्सेप्ट आणली आहे, ती वापरतो आपण. मोठे आय पी ॲड्रेस असताना त्यामुळं इम्प्रूव्ह, याच्यामुळे काय वाढते, स्पीड वाढते, क्वालिटी ऑफ सर्व्हिस वाढते आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट होतं. आता जर का डेटा प्रत्येक टोल नाक्यावरती थांबत राहिला डेटा, तर त्याला किती वेळ लागेल पुढे जाण्यासाठी. म्हणून तो काय करतो, लेबलची सिस्टीम वापरतो, म्हणजे लेबल डायरेक्ट ऑटोमॅटिकली स्कॅन होऊन समोर डेटा जाऊ शकतो. डेटा फॉरवर्डिंग टेक्निक आहे जी टाईम कमी करते डेटाला समोर जाण्यासाठी. कॉमनली यूज इन LSPs अँड एंटरप्राइजेस व्हॅन्स. कळलं? आता मोबाईल आय पी काय बघा, याला मी एकदम भारी उदाहरणाने सांगितलं आहे. आता याचं उदाहरण बघा. काय, समजा इथं तुम्ही राहता बरं का, आणि तुमच्या GFचं घर आहे, कळलं, इथं तुम्ही राहता, हे तुमचं GFचं घर आहे, आणि GFच्या मम्मीला आपण काय नाव दिलं, HA म्हणून नाव दिलं. HAचा फुल फॉर्म काय, होम एजंट. HAचा फुल फॉर्म काय, होम एजंट. होम एजंट राहते मम्मी, कळलं का, होम एजंट. आणि FA म्हणजे काय, फॉरेन एजंट आहे, FOREIGN, फॉरेन एजंट. होम एजंट आणि फॉरेन एजंट आहे. आणि तुमची GF कुठं जायले, एखादी आंटीच्या घरी किंवा मग स्कूलला जायले, कळलं, स्कूलला राहीन किंवा मग आंटीच्या घरी जाईन. ज्यावेळेस तुमची GF आंटीच्या घरी जाईन एखाद्या, त्यावेळेस तिथली फॉरेन एजंट कोण राहीन, तुमची आंटी राहीन, म्हणजे तिची आंटी राहीन, सॉरी. आणि ज्यावेळेस स्कूलला राहीन तुमची GF, त्यावेळेस फॉरेन एजंट कोण राहीन, टीचर राहीन. कळलं का? आता समजा तुमची GF गेली आंटीच्या घरी, बरोबर, आणि होम एजंटला सगळा डेटा राहत होतो की GF कुठं फिरतीये, काय, होम एजंट आंटीच्या घरी का इकडे. मग तुम्ही काय करशाल, तुम्हाला डायरेक्टली यांचा डेटा भेटणार नाही, मग तुम्ही काय करशाल, होम एजंटला विचारशाल की GF कुठं गेली. मग होम एजंट काय करण, तुम्हाला सांगन की ती आंटीच्या घरी गेली आहे का स्कूलला गेली. कळलं? होम एजंटकडे तर सगळा डेटा अवेलेबल राहतो, मग ती सांगन इथं गेली का इथं गेली आहे. दिस वॉज द कन्सेप्ट फॉर द मोबाईल IP, अँड वी विल नाव स्टडी इन डिटेल्स द मोबाईल IP. काय, मोबाईल IP is a communication protocol that allows a mobile device to move from one network to another. म्हणजे मोबाईल डिव्हायसेसला एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कला जाता येतं while maintaining a permanent IP address. It enables seamless communication without interruption during mobility. आता हे बघा, ही थेरी तुम्हाला कळली नसन वाचून, बरोबर. आपण याचं वर्किंगवरनं समजून घेऊ. वर्किंगवरनं काय, एक होम नेटवर्क राहतं, बरोबर. द मोबाईल नोड हॅज अ होम ॲड्रेस अँड इज रजिस्टर्ड विथ अ होम एजंट. म्हणजे जो मोबाईल आहे, मोबाईल नोड म्हणजे तुमची GF असते मोबाईल नोड, तिला काय राहतो, एक होम ॲड्रेस राहतो ना, आणि तो कुठं रजिस्टर्ड राहतो, होम एजंटपाशी. आता तुमची GF म्हणजे काय, एक मोबाईल नोड आहे, बरोबर, आणि होम एजंटपाशी तिचा सगळा ॲड्रेस रजिस्टर राहणार आहे. कळलं? फॉरेन नेटवर्क कोण होती, तिची म्हणजे आंटी वगैरे किंवा स्कूल. वेन द नोड मूव्ज, आता नोड कुठं चालले, तुमची GF मूव्ज, इट कनेक्ट्स फॉरेन एजंट. म्हणजे तुमची GF कुठे गेली, फॉरेन एजंटकडे गेली, आणि ऑप्टेन्स अ केअर ऑफ ॲड्रेस. मग तिनं तिथला एक ॲड्रेस घेतला आहे ना, ती त्यांच्या घरी गेली म्हटल्यावर ती त्या ॲड्रेसला गेली, तो एक टेम्पररी ॲड्रेस झाला ना. केअर ऑफ ॲड्रेस म्हणजे काय, टेम्पररी ॲड्रेस. तिचा परमनंट ॲड्रेस तर तिच्या मम्मीच्या घरी आहे, बरोबर. मग ती तिच्या आंटीच्या घरी गेली म्हणजे कोणता झाला, टेम्पररी ॲड्रेस झाला. कळलं? फॉरेन नेटवर्क. आता फक्त GFच्या जागेवर मोबाईल नोट ठेवायचा इथं, म्हणजे तुम्हाला दोन्ही लिंक होतील. कळलं? आता द होम एजंट फॉरवर्ड्स पॅकेट फ्रॉम द ओरिजिनल IP टू द केअर युझिंग अ टनेल. म्हणजे काय, आता समजा तुम्ही विचारलं होम एजंटला, म्हणजे तिच्या मम्मीला, की ती कुठं गेली वगैरे, मग होम एजंट काय करीन, एक पॅकेट फॉरवर्ड करीन ओरिजिनल IP म्हणजे होम एजंटच्या घरून टू केअर ऑफ ॲड्रेस, म्हणजे ज्या घरी ती जायले, आंटीच्या घरी किंवा स्कूलला जायले, तिथे एक पॅकेट फॉरवर्ड करीन, बरोबर. द फॉरेन एजंट डिलिव्हर्स पॅकेट टू द मोबाईल नोड. मग ते पॅकेट कोणाकडे जाईन, तिच्या आंटीकडे जाईन. FA म्हणजे काय, म्हणजे फॉरेन एजंट. फॉरेन एजंटकडे जाईन, आणि फॉरेन एजंट कोणाकडे देईन, मग त्या GFकडे देईन. त्यांच्या घरी गेली ना ती, त्यांच्या घरी मग त्या GFकडे देईन, म्हणजे मोबाईल नोडकडे देईन. कळलं? पॅकेट. मग रिप्लायज फ्रॉम द मोबाईल नोड. आता तिच्यापर्यंत पोचली बातमी की तुम्ही घरी आला आहे, आणि तुमच्या म्हणजे तिच्या मम्मीनं हे पॅकेट पाठवलं आहे. मग काय करेन, रिप्लायज फ्रॉम द मोबाईल नोड आर सेंड बॅक टू द होम एजंट. मग तुमची GF काय सांगा, तिच्या मम्मीला ती मेसेज करन
की देन टू द डेस्टिनेशन. मग तिची मम्मी काय करेन, तुम्हाला मेसेज करेन. कळलं? म्हणजे प्रोसेस सांगतो मी आता. बघा, तुम्ही इथं आहे, तुमची GF गेली आंटीच्या घरी, तुम्ही कोणाला विचारलं, तिच्या मम्मीला विचारलं की ती कुठे गेली. मग तिच्या मम्मीने कोणाला मेसेज पाठवला, फॉरेन एजंट म्हणजे आंटीला मेसेज पाठवला. मग आंटीला मेसेज पाठवल्यानंतर आंटी काय करीन, तुमची GF इथं गेली ना आंटीच्या घरी, मग आंटी कोणाला सांगा, GFला सांगा. मग GF काय करीन, वापस मम्मीला मेसेज पाठवीन, आणि मम्मी कोणाला मेसेज पाठवीन, तुम्हाला मेसेज पाठवेन. कळलं का? ही प्रोसेस राहते. आता फक्त GFच्या जागी काय, मोबाईल नोड इमॅजिन करायचा, आणि HA आणि HF म्हणजे होम एजंट आणि फॉरेन एजंट असतं. कळलं इथपर्यंत? आता ही डायग्रॅम बघून घ्या. होम एजंट म्हणजे होम नेटवर्क असतं, फॉरेन एजंट म्हणजे फॉरेन नेटवर्क, आणि टनलद्वारे सगळं चालतं. कळलं का? डेटा फॉरवर्डिंग, डेटा रिसिविंग. आता होम एजंटकडे काय, मेंटेन द परमनंट ॲड्रेस ऑफ द मोबाईल नोड म्हणजे तिची मम्मी तिचा ॲड्रेस तर लक्षात ठेव ना, ती कुठं गेली आहे काय, किंवा मग त्यांचा परमनंट ॲड्रेस त्यांच्या घरी राहील. मग होम एजंट काय करतं, परमनंट ॲड्रेस मेंटेन करतं GFचा तुमच्या. आणि फॉरेन एजंट काय करतं, आता ती आंटीच्या घरी गेली म्हणजे ते टेम्पररी ॲड्रेस झालं, थोड्या वेळेसाठी गेली, मग ते प्रोव्हाइड टेम्पररी ॲड्रेस. टनलिंग काय, यूज टू फॉरवर्ड पॅकेट बिटवीन HA आणि FA. टनलिंग कशासाठी होतं, फॉरेन एजंट आणि होम एजंट म्हणजे जे पॅकेट फॉरवर्डिंग रिसिविंग चालतं का, त्यासाठी टनलिंग असतं. कळलं इथपर्यंत? राहिलं का लक्षात? आता मोबाईल IP काय, एकदम इझी समजून सांगितलं आहे का मी नेहमी तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आवडत असतात असं शिकवणं. आपण लवकरात लवकर सगळे लेक्चर्स वगैरे घेऊन येणार आहे, जितक्या लवकर पॉसिबल होईल. माझी ना तब्येत थोडी ठीक नाही, तरी मी प्रयत्न करतो आहे की सगळे लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर भेटावे, आणि मी लवकरात लवकर सगळं तुमच्यापर्यंत पोचवा. तरी टेलिग्रामवरती सगळं भरपूर अपलोड झालं आहे कंटेंट, तर तुम्ही नक्की त्याचा ते घ्या, म्हणजे फायदा घ्या. गिव्ह शॉर्ट नोट ऑन BGP. आता BGPवरती आपल्याला शॉर्ट नोट द्यायची. बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल इज अन इंटर डोमेन रूटिंग प्रोटोकॉल यूज टू एक्सचेंज रूटिंग इन्फॉर्मेशन बिटवीन ऑटोनॉमस सिस्टम ऑन द इंटरनेट. आता जे आपण बघितलं होतं राउटर, आता BGP म्हणजे काय, पाथ वेक्टर. BGPमध्ये काय यूज होतं, पाथ वेक्टर रूटिंग यूज होतं, बरोबर. मग आता बघा, पाथ वेक्टर रूटिंग काय आपण बघितलं होतं, हे जे राउटर असतं हे काय वाचलं आपण, की हे सगळं इंटरनेट होत राहतं, आणि राउटरद्वारे इन्फॉर्मेशन पुढं पाठवणं, बॅक येणं, हे चालू राहतं. कळलं? हे इंटरनेट राहतं सगळं. आता इट इज बेस्ड ऑन द पाथ वेक्टर रूटिंग अल्गोरिदम. कळलं? कशावरती, BGP कशावरती बेस आहे, पाथ वेक्टर रूटिंग अल्गोरिदमवरती. पर्पज काय याचा, BGP इनेबल्स राउटर्स इन डिफरंट ऑर्गनायझेशन्स ऑर नेटवर्क्स टू डिटरमाइन द बेस्ट पाथ फॉर डेटा ट्रान्सफर अक्रॉस द इंटरनेट यूजिंग पॉलिसी बेस्ड रूटिंग इन्स्टेड ऑफ जस्ट शॉर्टेस्ट पाथ. म्हणजे BGPमध्ये फक्त आपण एवढं नाही बघत की आपल्याला कोणता पाथ सोपा पडणार आहे की काय, आपण हे पण बघतो की त्यांचे रूल्स काय. समजा एखाद्या पाथचा दुसरा रूल असेल की इथून म्हणजे आता आपण हे असं नाही बघत, आता आपल्यासाठी शॉर्टेस्ट पाथ कोणता झाला, शॉर्टेस्ट पाथ हा झाला ना, पण इकडून काय, इकडून रूल्स लावले की तुम्हाला इतके पैसे लागणार ह्या पाथने ट्रॅव्हल करायला तितके. मग आपण त्या पाथला जाण्यापर्यंत इथं काही पॉलिसी असतात, मग आपण नुसतं शॉर्टेस्ट पाथ नाही बघत, आपण काय करतो, जो पॉलिसी चांगली आहे किंवा मग सिक्युरिटी वगैरे सगळं बघून त्या पाथनी ट्रॅव्हल करतो. हालाकी तो आपल्यासाठी रूट म्हणजे डिस्टन्स जास्त पडलं तरी चालेल, पण आपण मोठा पाथ घेतो आणि लार्ज पाथ घेतो आणि शॉर्ट डिस्टन्सला अवॉइड करतो. कळलं? आता टाईप्स ऑफ BGP दोन प्रकारच्या राहतात, एक्सटर्नल BGP आणि इंटरनल BGP. हे पण मी तुम्हाला एका एक्झाम्पलद्वारे समजून सांगतोय. आता समजा की BGP काय, एक ट्रॅव्हल एजन्सी, बरं का. BGP एक ट्रॅव्हल एजन्सी आहे जी काय सांगते की कोणत्या बॉर्डर्स पूर्ण वर्ल्डसाठी असते, काय वर्ल्डमधली ट्रॅव्हल एजन्सी. मग ती सांगत की कोणत्या कोणत्या कंट्रीच्या कोणत्या कोणत्या बॉर्डर्स ओपन आहे, कोणता कोणता पाथ चालू आहे ह्या कंट्रीचा त्या कंट्रीचं. हे कोणाचं काम झालं, BGPचं. BGP म्हणजे काय, आता BGP म्हणजे एक्सटर्नल BGP. एक्सटर्नल BGPमध्ये काय होतं की कंट्रीज एकमेकांसोबत टॉक करता. कळलं? ज्या कंट्रीज आहे आपल्या वर्ल्डमध्ये त्या एकमेकांसोबत टॉक करतात. आणि BGP हे एक्सटर्नल म्हणजे कंट्रीचं. इंटरनल म्हणजे काय की एका कंट्रीमध्येच कॉर्डिनेशन, म्हणजे समजा इंडिया पाकिस्तानचं जे टॉक चालतं किंवा बोलणं चालतं ते झालं BGP. आणि इंडियातल्या इंडियात बोलणं चालणं म्हणजे समजा असं समजा की महाराष्ट्र आणि गुजरातचं बोलणं चालू आहे, मग ते काय झालं BGP. आणि इंडिया पाकिस्तानचं बोलणं चालू आहे म्हणजे ते काय झालं BGP. कळलं का तुम्हाला इथपर्यंत?
आता बघा याच्यावर ना, EBGP काय राहतं, एक्सटर्नल BGP यूज टू एक्सचेंज रूटिंग इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट ऑटोनॉमस सिस्टम. म्हणजे डिफरंट ऑटोनॉमस सिस्टम ज्या राहतात त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. असं समजा जे ISPA नावाची एक कंट्री आहे, ISPB नावाची एक कंट्री आहे, यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी एक्सचेंज होते रूटिंग इन्फॉर्मेशन, त्याला काय म्हणायचं, EBGP. आणि इंटरनल BGP म्हणजे काय, सेम ऑटोनॉमस सिस्टममध्ये, म्हणजे ISPA नावाची एक ऑटोनॉमस सिस्टम आहे ना, याच्यातल्या याच्यात डेटा एक्सचेंज होणं किंवा मग रूट शेअर होणं, त्याला काय म्हणायचं, इंटरनल BGP. आणि ISPA आणि ISPB मध्ये डेटा एक्सचेंज होणं, रूटिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंज होणं, त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल BGP. कळलं BGP काय असतं. आता बघा वर्किंग ऑफ BGP. वर्किंग ऑफ BGP काय, नेबर इस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे राउटर इस्टॅब्लिश एस अ TCP कनेक्शन बिटवीन BGP peers. राउटर काय करतं, एक TCP कनेक्शन इस्टॅब्लिश करतं BGP पेयर्समध्ये. एक्सचेंज राउटर्स म्हणजे काय, राउटर शेअर पाथ वेक्टर्स विच इन्क्लूड. आता बघा नेबर इस्टॅब्लिशमेंट काय, की राउटर इस्टॅब्लिश करण TCP कनेक्शन बिटवीन BGP peers. BGP पेयर्समध्ये TCP कनेक्शन इन्स्टॉल झालं, राउटर काय करेन, शेअर करेन पाथ वेक्टर्स विच इन्क्लूड. आता डेस्टिनेशन नेटवर्क असो, लिस्ट ऑफ AS नंबर, म्हणजे माहिती ना काय, की AS नंबर कशासाठी असतो, की लूप रिपीट न होण्यासाठी, टू रीच द नेटवर्क. पाथ सिलेक्शन, म्हणजे पाथ सिलेक्शनमध्ये काय होईल, पाथची लेंथ किती आहे, नेक्स्ट स्टॉप कोणता आहे, लोकल प्रेफरन्स, ओरिजिन टाईप, यावरनं पाथ सिलेक्ट होईल. आणि लूप प्रिव्हेन्शन. लूप प्रिव्हेन्शन त्यासाठी काय, की एकाचं नाव दोनदा नाही आलं पाहिजे, मग त्यासाठी लूप प्रिव्हेन्शन वापरतो आपण. बघा आता राउटर आणि ISPA मध्ये जे राहतं ते IBGP राहतं, म्हणजे इंटरनल राहतं ना, यातल्या यात चालतं. आता ISPA आणि ISPB हे एक्सटर्नल झालं, मग यामध्ये EBGP वापरतो, वापस याच्यामध्ये IBGP वापरतो. कळलं का इथपर्यंत. बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल काय असतो ते. आता बघा शॉर्ट नोट ऑन RIP म्हणजे रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल. रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल काय राहतो, रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल इज अ डिस्टन्स वेक्टर रूटिंग प्रोटोकॉल यूज इन इंट्रा डोमेन रूटिंग, म्हणजे विदिन अ नेटवर्क. इंट्रा डोमेन रूटिंग म्हणजे काय, विदिन अ नेटवर्क राहते. आणि कशावरती बेस आहे, डिस्टन्स वेक्टर रूटिंग प्रोटोकॉल. कळलं का. आता याचं काय, इट डिटरमाइन्स द बेस्ट पार्ट टू द डेस्टिनेशन बेस्ड ऑन हॉप काउंट ऑफ राउटर बिटवीन. म्हणजे हे काय करतं, सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जितके राउटर्स आपल्यापाशी अवेलेबल आहे त्या राउटर्सच्या याच्या बेसवरती हे काय करतं, म्हणजे शॉर्ट पाथ ठरवतं. कळलं का, बेस्ट पाथ कोणता आहे, शॉर्ट कोणता आहे, हे कशावरनं ठरवतं, की किती राउटर्स अवेलेबल आपल्याला सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी. कळलं. आता टाईप काय, इंटेरियर गेटवे प्रोटोकॉल म्हणजे IGP आहे. रूटिंग अल्गोरिदम काय, डिस्टन्स वेक्टर आहे. याच्यामध्ये कशावरती ठरवतो आपण, बेस्ट पाथ कोणता आहे, हॉप काउंट, म्हणजे राउटर किती अवेलेबल आहे आपल्या सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जातामध्ये किती पॉईंट पडतं आपल्याला. मॅक्सिमम हॉप काउंट 15 असतो. ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल UDP आहे. UDP कशासाठी यूज होतो, जिथं आपल्याला फास्टनेस लागतोय, म्हणजे फास्ट ट्रॅव्हल करायचं तिथं. TCP रिलायबिलिटीसाठी. अपडेट्स एव्हरी 30 सेकंड, प्रत्येक 30 सेकंडला काय करतं, पाथ अपडेट करतं. इच राउटर मेंटेन्स अ राउटिंग टेबल. आता समजा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं काय, की प्रत्येक जो राउटर आहे तो काय करतो, स्वतःच एक टेबल मेंटेन करतो, की मला इथून डेटा आला आहे, इथून माझ्यासाठी पुढं इतकं जाणं सोपं आहे. आणि समजा हा पाथ जर का बंद झाला, इथला हा पाथ बंद होऊन गेला, तर हा काय अपडेट करीन पाथ, इथून इथं पाथ अपडेट झाला डायरेक्टली. मग पाथ जर का अपडेट झाला तर हा स्वतःचा जो टेबल राहतो राउटर टेबल, त्याच्यात पण अपडेट करेन की इथून पुढं पाथ बंद झाला म्हणून मी इकडून गेलो. मग ही इन्फॉर्मेशन तो सगळ्यांना सांगेन की हा पाथ बंद झाला आहे. कळलं. तसंच इथं आता हा काय करीन, प्रत्येक राउटरकडे एक राउटिंग टेबल असतो स्वतःचा, ज्यामध्ये सगळे नेटवर्क, किती राउटर आहे समोर, किती मागं गेले, हे सगळं म्हणजे डिटेल्स असतात त्यामध्ये. कळलं. राउटर्स पिरियडिकली ब्रॉडकास्ट देअर रूटिंग टेबल्स टू नेबर, म्हणजे प्रत्येक 30 सेकंदाला हे काय करते, अपडेट करतात डेटा, की समोर पण रस्ता चालू जाऊ शकता. आता पुढच्या 30 सेकंदात जर रस्ता बंद झाला, ते काय करतील, समोर सांगतील प्रत्येक राउटरला की हा रस्ता बंद झाला आहे, तुम्ही आता दुसरा रस्ता शोधा. कळलं का. ॲडव्हर्टाईज करता. ऑन रिसिविंग अपडेट्स राउटर्स अँड वन हॉप अँड अपडेट देअर ओन टेबल्स इफ अ बेटर पाथ इज फाउंडेड. मग जर की यांना जो कायमचा रस्ता आहे, ज्यावेळेस प्रत्येक वेळेस जे ज्या रस्त्याने जाता तो रस्ता परत जर का त्यांना एखादा शॉर्टकट पाथ भेटला तर ते काय करतील, तो पाथ अपडेट करतील आणि सगळ्या राउटरला सांगतील बाकीच्या. कळलं. RIP uses techniques like split horizon and hold down timers to prevent routing loops.
म्हणजे यामध्ये लूप्स पण प्रिव्हेंट केले जातात. लूप्स बनवले जाते का, असं स्वतःच नाव दोनदा आलं, समजा तुम्ही 5 जण एका सर्कलमध्ये उभे राहिले बरोबर, 1 2 3 4 5, समजा तुम्ही इथं उभे, आता वापस फिरून जर का तुमचं नाव आलं तर ते काय बनतो, सर्कल बनतो. कळलं का, म्हणजे तुमचं नाव जर का दोनदा आलं तर लूप होतोय ना, म्हणजे एकाचं नाव दोनदा नाही आलं पाहिजे, लूप प्रिव्हेंट करायचं असतं. कळलं. आता जे रुटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल त्यांचे व्हर्जन्स असतात काही, काय व्हर्जन V1, व्हर्जन V2 आणि RIPN जे असतं फॉर IPv6 नेटवर्कसाठी असतं. व्हर्जन V2 क्लासलेस रुटिंगसाठी असतं आणि क्लासफुल रुटिंगसाठी. आता राउटर ए पासनं 1 हॉपच्या डिस्टन्सवर राउटर बी आहे, राउटर बी पासनं 1 हॉपच्या डिस्टन्सवर राउटर सी आहे. मग ते टेबल कसा बनवता, नेटवर्क बी आहे समजा, तर त्याचा नेक्स्ट हॉप काय आहे बी, आणि हॉप काउंट काय आहे 1. आता नेटवर्क सी आहे, त्याचा नेक्स्ट हॉप काय आहे बी, आणि हॉप काउंट काय आहे 2. कळलं. इथून बी पर्यंत जायला 1 हॉप काउंट लागतो, आणि ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी 2 हॉप काउंट लागतात, 1 आणि 2 हॉप काउंट. कळलं का इथपर्यंत. काय असतं हॉप काउंट. आता बघा, हेडर फॉर्मॅट ऑफ IPv6. IPv4चं हेडर फॉर्मॅट आपण पार्ट 1 मध्ये बघितलं आहे. IPv6 पण सेम टू सेम, थोडंसं वेगळं आहे, व्हर्जनवरती बेस असतं फक्त. इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6 आहे, ते व्हर्जन 4 होतं. इज द सक्सेसर ऑफ IPv4. म्हणजे IPv4चं अपडेशन किंवा सक्सेसर काय IPv6 आहे. डिझाईन टू ओव्हरकम ॲड्रेस एक्झॉशन अँड इम्प्रूव्ह रुटिंग इफिशियन्सी. रुटिंग इफिशियन्सी म्हणजे एका जागेवरतून दुसऱ्या जागेवरती डेटा लवकरात लवकर सेफली पोहोचावं, याला म्हणायचं रुटिंग इफिशियन्सी. इट युजेस 128 बीट ॲड्रेस अँड फिक्स लेंथ ऑफ 40 बाईट हेडर. 128 बीटचा ॲड्रेस यूज करतं आणि 40 बाईटचं फिक्स लेंथ हेडर असतं. कळा. आता लेबल डायग्राम बघा, व्हर्जन, PRI, फ्लो लेबल, पेलोड लेंथ, नेक्स्ट हेडर, हॉप लिमिट, सोर्स ॲड्रेस, ही सगळी झाली डायग्राम. ह्या फील्ड्स असतात आणि हे साईज बाईट्समध्ये असतं. कळलं. याला म्हणतो आपण IPv6 हेडर झाला. कळलं का. डायग्राम एकदा बघून घ्या, आणि वाटलं तर बघण्याची किंवा लिहिण्याची इच्छा नसेल तुम्हाला तर PDF सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील, त्या नक्की ॲक्सेस करा. आणि व्हिडिओ बघता बघता तुम्ही साईडला ओपन करून ठेवू शकताय, म्हणजे तुम्हाला दोन्ही पण करता येईल किंवा मग एक्झामला पण फायदा होईल तुमचा. तर लवकरात लवकर तुम्ही नोट्स ॲक्सेस करावा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर काय व्हर्जन्स. दिस 4 बिट्स फील्ड डिफाईन्स द व्हर्जन नंबर ऑफ IP. म्हणजे वाचून घेऊ शकता तुम्ही, एकदम सोपं आहे. प्रायोरिटीमध्ये काय असतं, प्रायोरिटी फील्ड किती 4 बिट्सची असते, आणि ती प्रायोरिटी सांगते पॅकेटची विथ रिस्पेक्ट टू ट्रॅफिक कंजेशन. म्हणजे कोणतं डेटा लवकर पाठवायचं आहे, डेटा पॅकेट कोणतं लेट पाठवायचं आहे, ज्याची गरज सगळ्यात जास्त आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे त्याला लवकर पाठवायचं, ते प्रायोरिटीमध्ये येतं. फ्लो लेबल, पेलोड लेंथ, एकदा फक्त वाचून घ्या, इझिली कळून जाईल. मी फक्त तुम्हाला दाखवून देतो स्क्रोल करून, सोपं आहे एकदम. आपण IPv4 बघितलं आहे, त्यामुळे IPv6 इतकं अवघड नाही जाणार तुम्हाला. फील्ड तर शक्यतो जास्त तर सेमच असतं. कळलं. आता आपण काय बघणार आहे, सर्किट स्विचिंग. सर्किट स्विचिंग काय असतं आणि पॅकेट स्विचिंग. सर्किट स्विचिंगला असं इमॅजिन करायचं की तुम्ही तुमच्या घरी आहे आणि तुम्हाला जायचं तुमच्या गर्लफ्रेंडच्या घरी एका प्रायव्हेट रूटनी. प्रायव्हेट रूट म्हणजे जो फक्त तुमच्यासाठीच आहे, त्यावरती कोणत्याच गाड्या चालणार नाही, काहीच नाही, असा रूट तुम्हाला तुमच्या घरून जायचं आहे GFच्या घरी. कळलं. प्रायव्हेट रूट. पॅकेट स्विचिंग म्हणजे काय, एक पब्लिक रूट असतो. कळलं. आता बघा, अ डेडिकेटेड पाथ इज इस्टॅब्लिश बिफोर कम्युनिकेशन. म्हणजे तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जाण्यासाठी एक डेडिकेटेड पाथ इस्टॅब्लिश केला जातो, कोणत्या पाथनी जायचं काय वगैरे. कळलं. हा कनेक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन आहे. यामध्ये काय राहतो, पाथ तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जाईपर्यंत पाथ काय राहतो, फिक्स राहतो पूर्ण होल सेशनसाठी. इथून तिथपर्यंत जाण्यासाठी पूर्ण पाथ काय फिक्स आहे. सेटअप टाईम रिक्वायर्ड बिफोर डेटा ट्रान्सफर. आता तुम्हाला जायच्या आधी तो पाथ क्लिअर करणं आहे, सेटअप टाईम लागणार आहे की त्या रस्त्याने कोणती गाडी नको यायला वगैरे. डेटा ट्रान्सफर म्हणजे तुम्ही जाण्याच्या आधी तिथपर्यंत सेटअप करावं लागणार आहे ना, सेटअप टाईम रिक्वायर्ड राहील. लेस इफिशियंट ॲज पाथ स्टेज रिझर्व इवन वेन नॉट यूज. म्हणजे आता जेव्हा लेस इफिशियंट आहे, कारण लेस इफिशियंट आहे, काय कारण आहे, कारण तुम्ही जर का थोडेसे लेट झाले किंवा लवकर गेले किंवा पाथ रिझर्व केला आहे ना तुम्ही, तो पाथ रिझर्व केला आहे म्हटल्यावर तिथून कोणी जाऊ शकत नाही.
म्हणून तो लेस इफिशियंट, तो फक्त तुमच्यासाठीच कामाला येतोय, बाकीच्यांसाठी येतोय कामाला नाही. कळलं? हे कशामध्ये यूज होतं? टेलिफोन नेटवर्कमध्ये सर्किट स्विचिंग. आणि पॅकेट स्विचिंग काय की आता तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जायचं आहे, पण एका पब्लिक पाथनी जायचं आहे गिफ्ट घेऊन. मग तुम्ही काय करशाल? ते डेटाला कशात डिवाइड करशाल? पॅकेट्समध्ये. तो जो गिफ्ट आहे तो डेटा म्हणजे गिफ्टला तुम्ही एका पॅकेट्समध्ये डिवाइड करशाल, वेगळ्या वेगळ्या 4-5 पॅकेटमध्ये. आणि हा कनेक्शन लेस आहे. कळलं? इच पॅकेट आपण प्रत्येक पॅकेट हे वेगळ्या वेगळ्या रस्त्याने पाठवणार. कळलं? प्रत्येक पॅकेट GFच्या घरी वेगळ्या वेगळ्या रस्त्याने पाठवायचं. आणि यासाठी सेटअप लागतो का? हे रस्ता खालीच पाहिजे असं तसं म्हणजे काही नाही लागत. रस्ता कुठून पण जाऊ शकतो आपण. रस्त्यावरती बाकीच्या व्हेकल्स आल्या, बाकीचे लोक आले तरी चालतील. कळलं? मोर इफिशियंट ॲज बँडविथ इज शेअर्ड अँड यूज इन इंटरनेट, ईमेल्स, डेटा नेटवर्क. कळलं इथपर्यंत? सर्किट स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग तुम्हाला आत्ता विसरणार नाही, तुम्ही लक्षात राहीन. ह्या काय प्रायव्हेट पाथ राहीन तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जाण्यासाठी. आणि हा पब्लिक पाथ राहीन ज्यामध्ये बाकीच्या व्हेकल्स अलाउड असतील, पण आपण काय करतो? फ्रॅगमेंट करतो डेटाचे सेपरेटली आणि ते वेगळ्या वेगळ्या रूटनी पाठवतो. आणि ज्यावेळेस ते GFच्या घरी जाईन ते सगळे कलेक्ट होऊन एक गिफ्ट बनल. कळलं का? याला म्हणायचं सर्किट स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग. यानंतर आपण बघणार आहे रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. आता रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल काय सांगा बरं. आपण ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल बघितला युनिट 1मध्ये, म्हणजे युनिट 3मध्ये पार्ट 1मध्ये बघितला. आता आपल्याला त्याचं रिव्हर्स करायचं आहे. कळलं? रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल इज यूज टू ऑप्टेन अन IP ॲड्रेस फ्रॉम अ नोन मॅक ॲड्रेस. आपल्याला पहिले काय माहिती होतं जे आपण पार्ट 1मध्ये बघितला, त्यामध्ये IP ॲड्रेस माहिती होता आणि मॅक ॲड्रेस आपल्याला समोरच्याकडून घ्यायचा होता, बरोबर. पण इथं काय माहिती आपल्याला? इथं माहिती आपल्याला मॅक ॲड्रेस, आणि आपल्याला इथं अननोन काय आहे जे माहीत नाही ते असं काय IP ॲड्रेस. कळलं? हे याचा पर्पज काय होता? यूज बाय डिस्क्लेस डिव्हायसेस ॲट स्टार्टअप टू नो देअर IP ॲड्रेस फ्रॉम अ रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल सर्व्हर. कळलं इथपर्यंत? आता वर्किंग ऑफ RARP काय? डिव्हाइस काय करण? RARP रिक्वेस्ट सेंड करण विथ इट्स मॅक ॲड्रेस. म्हणजे आपल्याला मॅक ॲड्रेस माहिती, तर आपण काय करू? त्याच्या मॅक ॲड्रेसनी त्याला एक रिक्वेस्ट सेंड करू की RARP सर्व्हर मला तुझा IP ॲड्रेस पाहिजे, मला तेवढा पाठव. मग RARP काय करण? ती मॅक जो ॲड्रेस आला आहे त्याच्यापाशी त्याला बघन आणि त्याला काय करेन? IP ॲड्रेस पाठवून देईन. कळलं का? म्हणजे कसं RARP रिक्वेस्ट करण आणि एक सर्व्हर असतं. इथं समजा RARP रिक्वेस्ट करण, बरोबर. हे काय? RARP रिप्लाय करण. आता रिक्वेस्ट काय करण की हा तुझा मॅक ॲड्रेस आहे, हा तुझा मॅक ॲड्रेस पाठवेन त्याला त्याचा. आणि मला काय तो म्हणन की हा तुझा मॅक ॲड्रेस आहे, मला तुझा IP ॲड्रेस पाठव. कळलं? IP ॲड्रेस पाठव. मग RARPला काय भेटन? मॅक ॲड्रेस भेटन. मॅक ॲड्रेस भेटल्यानंतर तो काय करण? ठीक आहे, मी तुम्हाला माझा IP ॲड्रेस पाठवतो. मग हा IP ॲड्रेस याला सेंड करून देईन. कळलं? याला म्हणायचं RARP रिक्वेस्ट रिप्लाय. याची डायग्राम मी विसरलोय काढायला, म्हणजे सोडली होती, गुगलला बघायची होती की आपण जी सोपी डायग्राम आहे ती घेणार होतो, पण मी विसरलो. आता तुम्ही गुगलला सर्च करू शकताय की रिझर्व ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल डायग्राम, ती बघा आणि ती इथं काढू शकताय. कळलं? खाली एक्झाम्पल दिलंय, वाचून घ्या, इझी आहे. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय? सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग आणि मेसेज स्विचिंग. कळलं काय? डिफरन्शिएट बिटवीन सर्किट, मेसेज अँड पॅकेट स्विचिंग. सर्किट स्विचिंग, मेसेज स्विचिंग आणि पॅकेट. सर्किटमध्ये कळलं तुम्हाला काय होतं? GFच्या प्रायव्हेट पाथ. पॅकेट स्विचिंगमध्ये काय होतं की आपण काय बघणार होतो? पॅकेट वेगळे वेगळे करून पाठवायचं होतं गिफ्ट तुम्हाला, ते GFच्या घरी जाऊन एकत्र होणार होते. कळलं? हे दोन तर कळलं. आता मेसेज स्विचिंग बघूया इथून फक्त. मेसेज स्विचिंगमध्ये काय राहतं? नो डेडिकेटेड पाथ मेसेज स्टोर्ड अँड फॉरवर्डेड. डेडिकेटेड पाथ नसतो, म्हणजे असं काही प्रायव्हेट पाथ नसतो की आपण सगळं स्वतःसाठीच प्रायव्हेट पाथ रिझर्व करतोय. सर्किट स्विचिंगमध्ये काय राहतं माहिती का? ती एक ॲडव्हर्टाईज येते बघा अक्षय कुमार की तेरे बाप का रोड आहे क्या, ते याचं सर्किट स्विचिंगमध्ये. सर्किट स्विचिंगच्याच पप्पाचा रोड असतो तो, म्हणून त्याला प्रायव्हेट रोड भेटतो. पॅकेट स्विचिंगमध्ये त्याच्या पप्पाचा रोड नसतो, तो काय करतो? मग डेटा पॅकेट्समध्ये फॉरवर्ड करतो. मॅसेज स्विचिंगमध्ये पण त्याच्या पप्पाचा रोड नसतो तो. कळलं?
मेसेज काय केला जातो, स्टोअर केला जातो, फॉरवर्ड केला जातो. एंटायर मेसेज हा एकदाच पाठवला जातो. जसं आपण पॅकेट स्विचिंगमध्ये वेगळे वेगळे ते पाठवत होतो, म्हणजे फ्रॅगमेंट तुकडे करून पाठवत होतो, जो आपला गिफ्ट आहे ते GFला. पण इथं एक गिफ्ट एकदाच पाठवलं जाईल, म्हणजे एकाच ह्याच्यात. रिक्वायर स्टोरेज ॲट ईच नोड्स, प्रत्येक नोडला स्टोरेज लागतं. हाय डिले, मोस्ट इफिशियंट आहे. आणि टेलिग्राफ किंवा मग ईमेल सिस्टीम याचं झालं एक्झाम्पल. कळलं सर्किट स्विचिंग, मेसेज स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग. आता आपण बघणार आहोत ICMP आणि IGMP काय असतं. आता बघा, इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. Internet Control Message Protocol is a network layer protocol used by hosts and routers to send error messages and control information in an IP network. कळलं. ICMP काय, नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे, यूज बाय होस्ट अँड राउटर्स टू सेंड एरर मेसेजेस अँड कंट्रोल इन्फॉर्मेशन इन अन IP नेटवर्क. इट हेल्प्स इन डायग्नोसिंग नेटवर्क प्रॉब्लेम. ते काय करतं, जे नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे ICMP, तो काय करतो, होस्ट आणि राउटर्स वापरता कशासाठी, एखादं एरर आलं किंवा मग इन्फॉर्मेशन कंट्रोल करायची IP नेटवर्कमध्ये, तर ते एररचा मेसेज सेंड करण्यासाठी ICMP वापरतं. नेटवर्क प्रॉब्लेम, जे तुमचं काही दुखलं, समजा जर तुमचं दुखणं बघण्यासाठी कोण असतो, डॉक्टर असतो. तुम्ही आजारी पडले वगैरे हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टर तुमचा आजार बघणार आहे. तसंच जर का नेटवर्क, राउटर वगैरे हे आजारी पडले, तर यांच्यासाठी बघण्यासाठी कोण असतं, ICMP असतो. कळलं. हे काय करतं, डिटेक्ट आणि रिपोर्ट नेटवर्क एरर. तसं डॉक्टर काय करतो, तुमच्यामधले आजार ओळखतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला हा आजार आहे. तसंच हे काय करतं, आजार ओळखतं ICMP नेटवर्कमधले आणि फॉरवर्ड करतं. यूज फॉर ट्रबल शूटिंग अँड नेटवर्क टेस्टिंग. कळलं. आता वर्किंग काय, वेन अ पॅकेट कॅन नॉट रीच इज डेस्टिनेशन, द राउटर सेंड अन ICMP मेसेज बॅक टू द सेंडर. म्हणजे पॅकेट जर का त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलं नाही, तर राउटर काय करणार आहे, समजा कसं सांगू मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे. आता बघा की एखादं पॅकेट आहे, त्याला डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे. आता काय करायचं आहे, तर राउटर सेंड्स अन ICMP मेसेज बॅक टू द सेंडर. म्हणजे आता समजा तुम्ही तुमच्या घरून निघले आणि तुम्हाला जायचं आहे कुठं, तुमच्या मामाच्या घरी. तुम्ही सकाळी निघले, तुम्हाला गाडी थोडीफार नवीन शिकलेले होते तुम्ही, आणि तुम्ही कुठं गेले, मामाच्या घरी चालले होते. पण तुम्ही मामाच्या घरी पोहोचलेच नाही, समजा कुठं मित्राच्या घरी वगैरे थांबले मध्ये. तर मामा काय करणार आहे तुमचे, की तुमच्या पप्पाला कॉल करतील की तो अजून माझ्या घरी पोहोचला नाही. असं तसंच राहतं. सेंडर काय करतो, की पॅकेट सेंड करीन. ते जर का राउटरपर्यंत पोहोचलंच नाही, तर राउटर काय करीन, सेंडरला कॉल करीन की तुमचं पॅकेट आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कळलं का. ICMP मेसेजेस आर कॅरीड इनसाइड IP पॅकेट्स. जे ICMP मेसेजेस राहतात ते पॅकेट्समध्ये कॅरी केले जातं. कळलं. कॉमन ICMP मेसेजेस काय, इको, रिक्वेस्ट, रिप्लेसन, डेस्टिनेशन अनरिचेबल, म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत पोहोचला नाही, टाईम संपून गेला, टाईम एक्सिडेड, आणि रिडायरेक्ट. कळलं. इतके ICMP मेसेजेस राहू शकतात. आता बघा याची, होस्ट A मध्ये एक राउटर आहे आणि इकडं होस्ट B आहे. मग होस्ट A पासून जर एका मेसेज होस्ट B पर्यंत पोहोचलाच नाही, तर हे काय करणार आहे, एक मेसेज पाठवून इकडं की डेस्टिनेशनपर्यंत पोहोचला नाही पॅकेट. कळलं. आता बघा IGMP काय, इंटरनेट ग्रुप मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे. IGMP इज अ नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे, यूज बाय होस्ट अँड राउटर्स टू मॅनेज मल्टीकास्ट ग्रुप मेंबरशिप. इट हेल्प्स डिव्हाइसेस जॉईन ऑर लिव्ह मल्टीकास्ट ग्रुप्स. कळलं. IGMP काय, म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप वाणी असतं. एक नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे, यूज बाय होस्ट अँड राउटर्स टू मॅनेज मल्टीकास्ट ग्रुप मेंबरशिप. IGMP काय, ग्रुपचा ॲडमिन आहे असं समजा. त्याच्या हातात राहतं की समजा तुम्ही रिक्वेस्ट केली ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्याची, तर ॲडमिन तुम्हाला जॉईन करीन. जर का तुम्हाला काढून द्यायचं असलं तर ॲडमिन काढून पण देईन. तसं राहतं हे. IGMP काय, एक ॲडमिनचं काम करतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा नेटवर्कमध्ये कोणाला एंटर करून द्यायचं, कोणाला लिव्ह, कोणाची जॉईन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची, कोणाची लिव्ह रिक्वेस्ट, कोणाला काढून द्यायचं, हे सगळं IGMPच्या हातात राहतं. कळलं. यूज इन मल्टीकास्टिंग वेन वन सेंडर ट्रान्समिट डेटा टू मल्टिपल रिसिव्हर्स. अ होस्ट सेंड्स अन IGMP रिपोर्ट टू जॉईन अ मल्टीक्लास ग्रुप. म्हणजे होस्ट काय करन, IGMPकडे रिक्वेस्ट पाठवन की मला मल्टीकास्ट ग्रुपला जॉईन करा. मग राउटर काय करन, सेंड करन IGMP क्वेरी मेसेज टू चेक ग्रुप मेंबर्स. होस्ट सेंड लिव्ह मेसेज. आता जेव्हा याला लिव्ह करायचं असेल
तेव्हा तो काय करेल, लिव्ह करू शकतो एक्झिटमधून, ग्रुपमधून एक्झिट होऊन जाईल. कळलं. आता बघा IGMP व्हर्जन 1, IGMP व्हर्जन 2, IGMP व्हर्जन 3 असतं. होस्ट 1 राउटरकडे जाईन, वापस मल्टीकास्ट होस्ट 2, म्हणजे बोथ लेअर्स चालतं हे. कळलं, बाय डायरेक्शनल. आता यानंतर आपण बघणार आहे लिंक स्टेट रूटिंग. काय बघणार आहे आपण, लिंक स्टेट रूटिंग बघणार आहे. लिंक स्टेट रूटिंग is a routing technique used in computer networks where each router has a complete knowledge of the network topology. इथं काय इमॅजिन करायचं आहे की जी स्कूल आहे, नेटवर्क जे तिला आपण काय म्हटलंय, स्कूल आहे, जे राउटर असतं ते स्टुडंट आहे. आता स्टुडंटला स्कूलचा सगळा एरिया माहिती, स्कूलचे सगळे रस्ते माहिती. स्कूल जो स्टुडंट असतो, समजा तुम्ही समजा एका कॉलेजमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या कॉलेजमधला सगळा एरिया माहिती ना, कुठं काय चालतं, कुठं काय कॉलेजमध्ये, कुठं ग्राउंड आहे, कुठं तुमचं कॉलेज आहे, कुठं तुमचं हॉस्टेल आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, बरोबर. तसंच राउटरला नेटवर्कचं सगळं माहीत राहतं की कुठं कोणती गोष्ट आहे, कोणता पाथ सोपा आहे, कुठं जायला पाहिजे, कुठं नाही. कळलं. ईच राउटर, प्रत्येक जो राउटर राहतो तो इंडिपेंडेंटली कॅल्क्युलेट करतो बेस्ट पाथ. आता राउटर बेस्ट पाथ कॅल्क्युलेट करतो नेटवर्कमध्ये, बरोबर. तसं तुम्ही स्टुडंट जे ते तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती कोणता बेस्ट पाथ आहे आपल्यासाठी इथून जाण्यासाठी, हे तुम्हाला माहीत राहतं. तसंच राउटरला माहीत राहतं की बेस्ट पाथ कोणता आहे नेटवर्कमध्ये. इन लिंक स्टेट रूटिंग एव्हरी राउटर डिस्कवर इट्स नेबर अँड मेजर्स द कॉस्ट टू रीच देम, फ्लड्स दिस इन्फॉर्मेशन टू ऑल अदर राउटर्स इन दिस नेटवर्क. म्हणजे तो काय करतो, लिंक स्टेट रूटिंगमध्ये जो प्रत्येक राउटर राहतो तो त्याचे नेबर, म्हणजे तुम्ही काय करता आता की नवीन नवीन ते डिस्कवर करता ना, फ्रेंड्स डिस्कवर करता. तुम्हाला एक फ्रेंड दुसरा जॉईंड होतो, तिसरा फ्रेंड जॉईंड होतो, तसंच राउटरचे पण फ्रेंड्स असतात दुसरे राउटर. हे काय करता, कॉस्ट वगैरे ते करता. आता तुम्हाला एका फ्रेंडपासून दुसऱ्या फ्रेंडपर्यंत पोहोचण्यापर्यंत किती वेळ लागतोय, कोणता रूट आहे हे बघणं, काय डिले बँडविथ वगैरे असतं ना, हे राउटरमध्ये असतं. तुमच्यामध्ये काय राहील मग, किती वेळ लागतोय, तो कुठं राहतो हे. मग हे काय करता, तुम्हाला जर का एखादी इन्फॉर्मेशन कळली किंवा मग तुम्हाला एखादा मित्र भेटला, तर तुम्ही बाकीचे जे तुमचं कॉलेजमेट आहे सगळे मित्र, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मला हा मित्र भेटला. तसंच राउटरला जर का बाकीचे मित्र भेटले दुसरे राउटर, तर राउटर काय करतो, सगळ्या कॉलेजमध्ये किंवा मग सगळ्या नेटवर्कमध्ये करून देतो की हा नवीन मित्र आला आहे माझ्या ग्रुपमध्ये, इथून इथपर्यंत पोहोचण्याला, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी इतका वेळ लागतो, असं तो सांगन सगळ्या कॉलेजला. uses a collected data to build a complete map of the network. आता तुम्ही समजा, तुम्ही काय करशाल, तुमच्या स्वतःच्या डोक्यात एक मॅप तयार करशाल की हॉस्टेल इथं आहे, गर्ल्स हॉस्टेल इथं आहे, बॉईज हॉस्टेल इथं आहे, कॅन्टीन इथं आहे. तुमच्या डोक्यात एक मॅप तयार होतो. तसंच राउटर पण काय करतो, एक मॅप मेंटेन करतो की राउटरचे बाकीचे फ्रेंड कुठं राहतात, दुसरे राउटर, किती वेळ लागतोय पोहोचण्यापर्यंत दुसऱ्या राउटरपर्यंत, असं राउटर मेंटेन करतो. आणि सगळं कशाने चालतं, दीक्षित्र अल्गोरिदम, म्हणजे डिस्टन्स फाइंड करण्यासाठीचा अल्गोरिदम आहे, बेस्ट पाथ, शॉर्टेस्ट पाथ, ते त्याचा यूज इथं होतो लिंक स्टेट रूटिंगमध्ये. आता स्टेप काय, नेबरची डिस्कवरी होईल, म्हणजे तुम्ही तुमच्या नवीन फ्रेंडची डिस्कवरी करशाल. तसंच राउटर दुसरा राउटर शोधून, इच राउटर आयडेंटिफाईज ऑल राउटर्स डायरेक्टली कनेक्टेड टू इट, त्याला बाकीचे राउटर किती कनेक्टेड आहे ते आयडेंटिफाय करतो. कळलं. आता लिंक स्टेट रूटिंगमध्ये काय होतं की राउटर्स क्रिएट अँड LSA, म्हणजे लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट, याला LSA म्हणतो आपण, कंटेनिंग इन्फो अबाउट नेबर अँड द कॉस्ट ऑफ लिंक्स. आणि फ्लडिंग ऑफ LSA बघितलं आपण. बिल्डिंग लिंक स्टेट डेटाबेस काय, इच राउटर मेंटेन्स अ डेटाबेस ऑफ ऑल रिसिव्ड LSAs. शॉर्टेस्ट पाथ कॅल्क्युलेशन दीक्षित्र अल्गोरिदमनी होतं. आता R1 to R2 आहे, R1 पासून R3 पर्यंत जायला 5 मीटर आहे, R2 पासून R3 पर्यंत जायला 15, R1 पासून R2 पर्यंत जायला 10. म्हणजे यांनी सांगितलं की R1चा काय बनला, नवीन फ्रेंड बनला R2. मग R1नी कोणाला सांगितलं, R1चा जुना फ्रेंड होता R3. मग R1नी R3ला सांगितलं की माझा नवीन फ्रेंड बनलाय R2. मग R3 पण त्याचा फ्रेंड बनून गेला 15 मीटर, 5 मीटर, 10 मीटर. कळलं का लिंक स्टेट रूटिंग काय असतं. इथं आपला CNSचा पार्ट 2 पण संपला आहे. तरी सगळ्यांनी जाता जाता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, आणि आवडत असेल तर नक्की सगळे व्हिडिओज बघत जा आणि सपोर्ट करा चॅनलला. थँक्यू.